मित्रांनो, चला तर आता आपण इयत्ता 6वीचा अभ्यास पाहूया. यामध्ये आपल्याला इयत्ता 6वीचे सर्व विषय दिलेले आहेत. जसे की इंग्लिश व्याकरण, इंग्लिश पुस्तक, हिंदी, मराठी, मराठी पुस्तक, गणित, विज्ञान, इतिहास, नागरिक शास्त्र, भूगोल. यामध्ये आपण प्रथम इंग्लिश व्याकरण या विषयाकडे वळूयात. यामध्ये आपल्याला इंग्लिश व्याकरण या विषयाचे सर्व टॉपिक दिलेले आहेत. तसेच यामध्ये आपण इंग्लिश व्याकरण या विषयाचे संपूर्ण टेक्स्टबुकची कव्हर केले आहे. उदाहरणादाखल आपण आता आर्टिकल्स हा टॉपिक पाहूया. Students, now let's learn about use of a and the. We have already learned that a is used before singular words which begins with the consonants. An is used before singular words which begin with vowels, that is a, e, I, o, u. The is used when we mean a particular thing. Fill in the blanks choosing correct words from the given words. यामध्ये आपल्याला उदाहरण दिलेले आहेत. योग्य आर्टिकलचा वापरून ते आपल्याला सोडवायचे आहे. अशा प्रकारे आर्टिकल्स हा टॉपिक संपलेला आहे. आपण आता एक्झिट करूयात. इंग्लिश व्याकरण या विषयानंतर आपण इंग्लिश पुस्तक या विषयाकडे वळूयात. यामध्ये आपल्याला अभ्यास दिलेला आहे. अभ्यासामध्ये आपल्याला 4 प्रकारचे युनिट्स दिलेले आहेत. जसे की युनिट फर्स्ट, युनिट सेकंड, युनिट थर्ड आणि युनिट फोर्थ. उदाहरणादाखल आपण आता युनिट फर्स्ट पाहूया. यामध्ये आपल्याला इंग्लिश विषयाचे सर्व टॉपिक दिलेले आहेत. तसेच यामध्ये आपण इंग्लिश विषयाचे संपूर्ण टेक्स्टबुकची कव्हर केले आहे. उदाहरणादाखल आपण आता अ विलेज गोज टू स्कूल हा टॉपिक पाहूया. यामध्ये प्रथम आपण या टॉपिकची इंट्रोडक्शन पाहूया. इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला अ विलेज गोज टू स्कूल या टॉपिकची संपूर्णपणे माहिती दिलेली आहे. A village goes to school. A village goes to school is the story about how an intelligent and committed teacher named Anand Deshmukh makes the students of a primary school in a village become interested in their studies. Mr. Deshmukh finds that his students are really bright, but for some reason they do not do well in their studies. It turns out that they do not do their homework either because they are busy with other chores or because they find their studies uninteresting. One day, while talking to a student, Mr. Deshmukh realizes that the minds of the students are open because although they do not read their books, they read and think about the words written on the walls of the village. So then Mr. Deshmukh thinks up a clever plan. He speaks to the other teachers and the elders in the village about it. Soon after, interesting bits of information begin to appear on the walls everywhere. Wherever they go, the children find a wall filled with words and letters. Before long, their work begins to improve. And not just the children, the grown-ups begin to read too. The whole village goes to school. Committed, dedicated, chore, a routine task. Question: which of the following English words do you use while speaking in your mother tongue? Crow, fan, apple, English, swing, pen, phone, torch. Answer: fan, English, pen, phone, torch. अशा प्रकारे आपला अ विलेज गोज टू स्कूल हा टॉपिक संपलेला आहे. आता आपण
हिंदी या विषयाकडे वळूया. हिंदीमध्ये आपल्याला अभ्यास दिलेला आहे. अभ्यासामध्ये आपल्याला 4 प्रकारच्या इकाई दिलेल्या आहेत. जसे की पहिली इकाई, दुसरी इकाई, तिसरी इकाई आणि चौथी इकाई. उदाहरणादाखल आपण आता पहिली इकाई पाहूया. यामध्ये आपल्याला हिंदी विषयाचे सर्व टॉपिक तसेच कविता दिल्या आहेत. उदाहरणादाखल आता आपण काम करेंगे ही कविता पाहूया. काम करेंगे जग में हम कुछ नाम करेंगे. काम करेंगे जग में हम कुछ नाम करेंगे. कभी नहीं आराम करेंगे. काम करेंगे जग में हम कुछ नाम करेंगे. कभी नहीं आराम करेंगे. काम करेंगे जग में हम कुछ नाम करेंगे. रुकने वाला पानी न सड़ता. रुकने वाला पहिया अड़ता. रुकने वाली घड़ी न चलती. रुकने वाली कलम न लिखती. रुकने वाली फौजें हारी. राह रुके तो मंजिल भारी. हम रुकने की रीत न सीखे. हम झुकने का गीत न सीखे. हम रुकने की रीत न सीखे. हम झुकने का गीत न सीखे. काम सुबह और शाम करेंगे. कभी नहीं आराम करेंगे. काम करेंगे जग में हम कुछ नाम करेंगे. कभी नहीं आराम करेंगे. काम करेंगे जग में हम कुछ नाम करेंगे. जग में हम कुछ नाम करेंगे. जग में हम कुछ नाम करेंगे. अशा प्रकारे आपली काम करेंगे ही कविता संपलेली आहे. आता आपण एक्झिट करूया. मित्रांनो, हिंदी या विषयानंतर आपण इयत्ता 6वीचे मराठी हा विषय पाहूया. यामध्ये आपल्याला अभ्यास, खेळ तसेच परीक्षा दिलेल्या आहे. प्रथम आपण अभ्यास या विभागाकडे वळूया. अभ्यासामध्ये आपल्याला मराठी विषयाचे सर्व धडे दिलेले आहेत. तसेच यामध्ये आपण संपूर्ण टेक्स्टबुकची कव्हर केले आहे. उदाहरणादाखल आपण आता वाक्याचे घटक हा धडा पाहूया. यामध्ये आपल्याला प्रस्तावना दिली आहे. मित्रांनो, प्रस्तावनेमध्ये आपल्याला वाक्याचे घटक या टॉपिक मधले सर्व माहिती दिलेली आहे. वाक्याचे घटक. मुलांनो, आपल्याला माहिती आहे की वाक्य हे अनेक शब्दांचं बनलेलं असतं. आता ही 2 उदाहरणं पहा. काल पाऊस पडला. आता या 2 वाक्यांमध्ये पहिलं वाक्य काल पाऊस हे पूर्ण वाक्य नाही. कारण काल आणि पाऊस या 2 शब्दांच्या मुळे आपल्याला काहीच अर्थबोध होत नाही. ते नुसते एका पुढे एक ठेवलेले शब्द आहेत. पण आता हेच जर आपण दुसरं वाक्य बघितलं तर काल पाऊस पडला या वाक्यावरून आपल्याला पूर्णपणे अर्थबोध होतो. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल की अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असं म्हणतात. या वाक्याचे काही घटक असतात. त्यातला पहिला आणि मुख्य घटक म्हणजे शब्द. शब्द
हे अक्षरांचे बनलेले असतात आणि अक्षर ही मुळाक्षरांपासून बनलेली असतात. तेव्हा या वाक्याचे मुख्य 4 घटक झाले: मुळाक्षरे, वर्ण, अक्षर आणि शब्द. सर्वप्रथम आपण मुळाक्षरांविषयी माहिती घेऊया. अ, आ, ई, ई, उ, ऊ, ऋ, ऋ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा. क, ख, ग, घ, य, च, छ, ज, झ, य, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, ह, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ. ही मराठी भाषेतली मुळाक्षरं आहेत. आपल्या तोंडावाटे निघणारे जे मूलध्वनी आहेत त्यांना वर्ण असं म्हणतात. उदाहरणार्थ अ, आ, क, ख, ग असे. आता या वर्णांचे स्वर, स्वरादी आणि व्यंजन असे 3 प्रकार आहेत. अ, आ, ई, ई, उ, ऊ, ऋ, ऋ, ए, ऐ, ओ, औ. इथपर्यंतचे वर्ण उच्चारताना आपल्याला दुसऱ्या कोणत्याही वर्णाचं सहाय्य घ्यावं लागत नाही. या वर्णांना स्वर असं म्हणतात. अम आणि आहा म्हणजेच अनुस्वार आणि विसर्ग यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही आणि म्हणून ते स्वर नाहीत आणि त्यांच्या उच्चारासाठी इतर स्वरांचं सहाय्य सुद्धा घ्यावं लागत नाही. अनुस्वार आणि विसर्ग या दोन्ही वर्णांच्या पूर्वी स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असं म्हणतात. त्याचप्रमाणे क, ख, ग, घ इथपासून ह, ळ इथपर्यंतचे वर्ण हे स्वतंत्रपणे उच्चारता येत नाहीत. त्यांचा उच्चार करताना अ या स्वराची आपल्याला मदत घ्यावी लागते. या सगळ्या वर्णांना व्यंजन असं म्हणतात. असे हे वर्ण म्हणजेच स्वर, स्वरादी आणि व्यंजन यांचा एकत्रित वापर केल्यावर अक्षर तयार होतं. आता आपण याची काही उदाहरणं बघूया. म अधिक दीर्घ ई म्हणजेच मी. क अधिक आ म्हणजे का. त अधिक दीर्घ उ म्हणजे तू. ग अधिक अ म्हणजे ग. ही सगळी अक्षरं आहेत. यातल्या प्रत्येक अक्षराचा वेगळा उच्चार होतो. अशी वेगवेगळी अक्षरं एका पुढे एक ठेवली की त्यांच्यापासून आपल्याला काही अर्थबोध होत असेल तर त्या अक्षरांच्या समूहाला शब्द असं म्हणतात. उदाहरणार्थ गणपती, दिवाळी, भराभर, कमळ, बरोबर असे हे अर्थपूर्ण शब्द एकमेकासमोर एक ठेवले की त्या शब्द समूहांचं वाक्य तयार होतं. त्या वाक्याचा अर्थ जर पूर्ण होत असेल तर ते वाक्य पूर्ण होतं. नुसते शब्द एकासमोर एक ठेवले असतील आणि त्यातून वाक्याचा पूर्ण अर्थ समजत नसेल तर ते वाक्य होत नाही. त्यातून जर पूर्ण अर्थ निघत असेल तरच ते वाक्य पूर्ण होतं. यावरून आपल्या असं लक्षात आलंय की मुळाक्षर, वर्ण, अक्षर आणि शब्द या सगळ्यांचं मिळून वाक्य तयार होतं आणि म्हणून हे 4ही
म्हणजे मूळाक्षर, वर्ण, अक्षर आणि शब्द हे चारही वाक्याचे मुख्य घटक आहेत. अशा प्रकारे आपला वाक्याचे घटक हा टॉपिक संपलेला आहे. आता आपण एक्झिट करूया. मराठी या विषयानंतर आपण मराठी पुस्तक या विषयाकडे वळूया. यामध्ये आपल्याला अभ्यास दिलेला आहे. अभ्यासामध्ये आपल्याला मराठी पुस्तक या विषयाचे सर्व धडे दिलेले आहेत. तसेच यामध्ये आपण संपूर्ण टेक्स्टबुक्सही कव्हर केले आहे. उदाहरणादाखल आपण खरी संपत्ती हा टॉपिक पाहूया. यामध्ये आपल्याला या टॉपिकची प्रस्तावना दिली आहे. प्रस्तावनेमध्ये आपल्याला खरी संपत्ती या टॉपिक मधील सर्व माहिती दिलेली आहे. खरी संपत्ती. लेखिका सुधा मूर्ती. पाठपरिचय. प्रसिद्ध समाजसेविका. कन्नड भाषेत अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. गोष्टी माणसांच्या, अस्तित्व, पुण्यभूमी भारत, वाईज अँड अदरवाईज इत्यादी पुस्तके मराठीत भाषांतरित झालेली आहेत. लेखिकेने बालपणापासून जोपासलेली वाचनाची आवड, वाचन संस्कार जोपासण्यासाठी त्यांनी केलेले कार्य याचा परिचय या पाठात आला आहे. प्रस्तावना. लहानपणी मी माझ्या आजी आजोबांजवळ एका लहानशा खेड्यात राहत असे. गावातला सर्वात श्रीमंत माणूस जरी आमच्या दारावरून जात असला तरी सुद्धा तो आजोबांना आदराने नमस्कार करून जाई. गुरुजींना किंवा शिक्षकांना एवढा आदर मिळतो. त्यांच्याकडे किती धनसंपत्ती आहे याच्यावर तो अवलंबून नसतो. शिक्षक हे ज्ञानाचं निधान असतं. एकदा सायंकाळच्या वेळी मी आणि आजोबा घरी निघालो होतो. माझ्या आजोबांना अंधारात नीटसे दिसत नसे, त्यामुळे मी त्यांना हाताला धरून नेत होते. मी डोळ्याची पापणीही न हलवता क्षणार्धात म्हणाले, मी शेजारच्या गावच्या वाचनालयात जाईन, खूप खूप पुस्तके वाचीन. मी आजोबांना वचन दिले होते, एका तरी वाचनालयासाठी पुस्तक देईन. आजोबांच्या मृत्यूनंतर कितीतरी वर्षांनी ते वचन मला आठवले आणि पुढील आयुष्यात इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अशी 10,000 वाचनालये बांधली आहेत. पाठातील मुद्दे. या पाठाच्या लेखिका सुधा मूर्ती या प्रसिद्ध समाजसेविका असून त्यांनी बालपणापासून जोपासलेली वाचनाची आवड, वाचन संस्कार जोपासण्यासाठी केलेले कार्य यांचा परिचय या पाठात आला आहे. मध्यमवर्गीय शिक्षकाच्या घरात जन्माला आलेली मुलगी आजी आजोबांजवळ एका खेड्यात राहत असे. आजोबांकडून सहजगत्या झालेल्या संस्कारांमुळे ती कविता करायला प्रवृत्त झाली आणि तिने आजोबांना दिलेल्या वचनाची परिपूर्ती म्हणून 10,000 वाचनालये बांधली. वाचन लेखनाची आवड आजोबांच्या साध्या व शिस्तप्रिय वर्तनातून कशी निर्माण झाली हे या पाठातून निदर्शनास येते. शब्दार्थ. संपत्ती धन, ज्ञान विद्या, नाशवंत नाश होणारे, निर्धन गरीब, निधान साठा, सल्ला उपदेश, माध्यमातून तर्फे, विस्तीर्ण भव्य, अविनाशी नष्ट न होणारे, मृत्यूपत्र, मृत्यूनंतर आपल्या संपत्तीची विभागणी कशी करावी हे सांगणारे पत्र. समानार्थी शब्द. संपत्ती धन, पुस्तक ग्रंथ, नमस्कार वंदन, सोने सुवर्ण, धरती भूमी, आयुष्य जीवन, कविता काव्य, चेहरा मुख, आकाश आभाळ. विरुद्धार्थी शब्द. खरी खोटी, ज्ञान अज्ञान, श्रीमंत गरीब, गुरु शिष्य, वृद्ध बालक, मित्र शत्रू, पूर्ण अपूर्ण, पुढे मागे,
काल आज. हुशार ढ. वाक्प्रचार. मान देणे, आदर करणे. आमच्या सरांना गावातील लोक खूप मान देतात. अवलंबून असणे, विसंबून असणे. शिष्य नेहमी गुरुच्या ज्ञानावर अवलंबून असतो. नाशवंत असणे, अशाश्वत असणे. या जगात कोणतीही गोष्ट अमर नाही, ती नाशवंत आहे. वचन देणे, शब्द देणे. मी कधीही नापास होणार नाही असे मी आईला वचन दिले. घोकत बसणे, पाठ करणे. शेजारचा मधू संस्कृत शब्द घोकत बसला होता. एका वाक्यात उत्तरे लिहा. अर्जुनाचे गुरु कोण? द्रोणाचार्य हे अर्जुनाचे गुरु होते. ज्ञानाचे निधान कोण असते? शिक्षक हे ज्ञानाचे निधान असते. शिक्षकाची खरी संपत्ती कोणती? पुस्तके व ज्ञान ही शिक्षकाची खरी संपत्ती आहे. अर्जुनाच्या मते अविनाशी काय असते? अर्जुनाच्या मते ज्ञान अविनाशी असते. महाभारतातील पराक्रमी योद्धा कोण? अर्जुन हा महाभारतातील पराक्रमी योद्धा होता. थोडक्यात उत्तरे लिहा. अमेरिकेत अँड्र्यू कार्नेजी या माणसाने आपल्या संपत्तीचे काय केले? अमेरिकेत अँड्र्यू कार्नेजी या नावाचा थोर माणूस होऊन गेला. त्याने आपल्या मृत्यूपत्रात लिहिले की माझी सगळी धनसंपत्ती माझ्या मुलांना न देता अमेरिकेतील जास्तीत जास्त खेडेगावांमध्ये वाचनालये बांधण्यासाठी खर्च करावी. आजोबांनी लेखिकेकडून कोणते वचन घेतले? आजोबांनी लेखिकेकडून वचन घेतले की तू मोठी झालीस आणि समजा तुझ्या सर्व गरजा भागून तुझ्याकडे जास्तीत जास्त पैसे शिल्लक राहिले तर तू निदान एका तरी वाचनालयाला पुस्तके घेऊन देशील. अर्जुनाने ज्ञानाविषयी मित्रांना काय सांगितले? अर्जुन मित्रांना म्हणाला, जीवनात सर्वच गोष्टी नाशवंत आहेत. हिरेमाणके, सोने नाणे, जमीन, संपत्ती या गोष्टी नाहीशा होतात. सौंदर्यही कालांतराने कमी होते. या जगात एकच गोष्ट अविनाशी आहे, ती म्हणजे ज्ञान. ज्ञान हे दुसऱ्याला दिल्याने वाढते. गावातले लोक आजोबांना कसे मान द्यायचे? आजोबा नेहमी पुस्तक वाचत बसलेले असायचे. गावातील अनेक लोक त्यांच्याकडे सल्ला मागायला यायचे. गावातला श्रीमंत माणूसही दारावरून जाताना आजोबांना आदराने नमस्कार करून जात असे. अशा प्रकारे गावातले लोक आजोबांना मान द्यायचे. गुरु हा सर्वात श्रीमंत का असतो? खरी संपत्ती या पाठाच्या लेखिका सुधा मूर्ती आहेत. गुरु हा शिष्याला सतत ज्ञान देत असतो, म्हणून त्यांच्या दृष्टीने गुरु हा सर्वात श्रीमंत असतो. कोण कोणास म्हणाले ते लिहा. शिक्षकांना एवढा मान का द्यायचा असतो? असे लेखिका आजोबांना म्हणाली. हे बघ, मी आता कवितेची एक ओळ म्हणतो, तू ती कविता पूर्ण करशील? आजोबा लेखिकेला म्हणाले. सौंदर्य सुद्धा कालांतराने कमी होत जाते. अर्जुन मित्रांना म्हणाला. लिंग बदला. शिक्षक शिक्षिका, मुलगी मुलगा, आजी आजोबा, वृद्ध वृद्धा, मित्र मैत्रीण, शिष्य शिष्या, पुरुष स्त्री, आई बाप, पक्षी पक्षिणी, चिमणी चिमणा. वचन बदला. योद्धा योद्धे, पुस्तक पुस्तके, गोष्ट गोष्टी, माणिक माणके, पाऊल पावले, चेहरा चेहरे, वचन वचने, गाव गावे,
ठिकाण ठिकाणे, पापणी पापण्या. कातेल्या. शिक्षक हे ज्ञानाचं निधान असतं. शिक्षकाकडे नाशवंत धनसंपत्ती नसते. त्याच्याकडे अविनाशी असे ज्ञान असते. ज्ञान दिल्याने कमी होत नाही, म्हणून शिक्षक हे ज्ञानाचे निधान असते. लेखिकेला लहानपणीच कितीतरी कविता पाठ झाल्या. कारण लेखिका आणि आजोबा वाचनालयातून परत येताना कवितापूर्तीचा खेळ खेळायचे. लहानपणीच लेखिकेने हा खेळ खूपदा खेळल्यामुळे तिला कितीतरी कविता पाठ झाल्या. गुरु हा सर्वात श्रीमंत असतो. इतर गोष्टी नाशवंत आहेत, पण ज्ञान हे अविनाशी आहे. ते भरभरून दुसऱ्याला देताना वाढत जाते. गुरु हा शिष्याला सतत ज्ञान देत राहतो, म्हणून गुरु हा सर्वात श्रीमंत असतो. वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद ओळखून लिहा. त्यांनी मला गोष्ट सांगितली. कर्ता त्यांनी, कर्म गोष्ट, क्रियापद सांगितली. मी परत तीच वाक्ये उच्चारली. मी कर्ता, वाक्ये कर्म, उच्चारली क्रियापद. आम्ही 10,000 वाचनालये बांधली. आम्ही कर्ता, वाचनालये कर्म, बांधली क्रियापद. त्यांनी चटई अंथरली. त्यांनी कर्ता, चटई कर्म, अंथरली क्रियापद. मी वाक्ये उच्चारली. मी कर्ता, वाक्ये कर्म, उच्चारली क्रियापद. अशा प्रकारे आपला खरी संपत्ती हा टॉपिक संपलेला आहे. आता आपण इयत्ता 6वी मधील गणित या विषयाकडे वळूया. यामध्ये आपल्याला अभ्यास दिलेला आहे. अभ्यासामध्ये आपल्याला गणित विषयाचे सर्व धडे तसेच संपूर्ण टेक्स्टबुकचे कव्हर केलेले आहे. उदाहरणादाखल आपण कोन हा टॉपिक पाहूयात. यामध्ये आपल्याला प्रस्तावना दिली आहे. प्रस्तावनेमध्ये आपल्याला कोन या धड्यातील खोल माहिती दिलेली आहे. धडा 5वा, कोन. ही आकृती पहा. किरण YX आणि किरण YZ या दोन किरणांचा Y हा सामायिक आरंभ बिंदू आहे. या दोन किरणांपासून कोन XYZ तयार झालेला आहे. बिंदू Y हा कोनाचा शिरोबिंदू आहे. किरण YX आणि किरण YZ या कोनाच्या भुजा आहेत. XYZ हा कोन चिन्ह वापरून कोन XYZ किंवा कोन ZYX असा लिहितात. काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन हे कोनांचे 3 प्रकार आहेत. काटकोनाचं माप 90 अंश असतं. लघुकोनाचं माप 90 अंशापेक्षा कमी असतं आणि विशाल कोनाचं माप 90 अंशापेक्षा जास्त असतं. कोनांच्या मापांचं लेखन आणि वाचन. कोन UVW चं माप 115 अंश आहे. याचं लेखन मेजर अँगल UVW बरोबर 115 अंश असं करतात आणि वाचन कोन UVW चं माप 115 अंश आहे किंवा माप कोन UVW बरोबर 115 अंश असं करतात. मापांवरून कोनांची तुलना. माप कोन KLM बरोबर 110 अंश. माप कोन STU बरोबर 135 अंश. कोन STU चं माप कोन KLM च्या मापापेक्षा जास्त आहे. दोन कोनांपैकी ज्याचं माप जास्त असतं तो दुसऱ्या कोनापेक्षा मोठा असतो. म्हणून कोन STU हा कोन KLM पेक्षा मोठा आहे. कोनाचा
अंतर्भाग आणि बाह्य भाग. या आकृतीत बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू के आणि बिंदू एल हे कोन एबीसी वर आहेत. आता या आकृतीमध्ये कोन एबीसीच्या अंतर्भागाचा काही भाग ठिपक्यांनी दाखवला आहे. किरण बी ए आणि किरण बी सी अमर्याद आहेत, म्हणून कोन एबीसीचा अंतर्भागही अमर्याद आहे. बिंदू पी, क्यू आणि आर हे कोन एबीसीच्या अंतर्भागात आहेत. आता ही आकृती पहा. यामध्ये कोन एबीसीच्या बाह्य भागाचा काही भाग ठिपक्यांनी दाखवला आहे. कोनाचा बाह्य भागही अमर्याद असतो हे लक्षात घ्या. बिंदू एस, टी, यू, व्ही, एक्स, वाय आणि झेड हे कोन एबीसीच्या बाह्य भागातील बिंदू आहेत. अशा प्रकारे आपला कोन हा टॉपिक संपलेला आहे. मित्रांनो, गणित या विषयानंतर आपण इयत्ता 6वीचे विज्ञान या विषयाकडे वळूया. विज्ञानामध्ये आपल्याला 3 डिव्हिजन्स दिलेले आहेत, जसे की अभ्यास, खेळ, परीक्षा. प्रथम आपण अभ्यास या विषयाकडे वळूया. अभ्यासामध्ये आपल्याला विज्ञान विषयाचे सर्व टॉपिक दिलेले आहेत. तसेच मित्रांनो, यामध्ये आपण विज्ञान विषयाचे संपूर्ण टेक्स्टबुकचे कव्हर केले आहे. उदाहरणादाखल आपण सजीवांची लक्षणे हा टॉपिक पाहूया. यामध्ये आपल्याला प्रस्तावना, सारांश तसेच प्रश्नोत्तरे दिले आहेत. प्रथम आपण प्रस्तावना पाहूया. प्रस्तावनेमध्ये आपल्याला सजीवांची लक्षणे या धड्यातील होल इन्फॉर्मेशन दिलेले आहे. धडा पहिला, सजीवांची लक्षणे. मुलांनो, तुम्हाला माहित आहे की आपल्या सभोवती अनेक सजीव आणि निर्जीव वस्तू आहेत. सजीवांमध्ये प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश होतो. सजीवांमध्ये काही लक्षणं आढळतात. ती खालीलप्रमाणे आहेत. 1. पेशीमय रचना. सजीवांचं शरीर अत्यंत सूक्ष्म अशा पेशींनी बनलेलं असतं. एका पेशीनं बनलेल्या सजीवांना एकपेशीय सजीव असं म्हणतात. उदाहरणार्थ अमिबा, यीस्ट, क्लोरेला, पॅरामेशियम. अनेक पेशी असलेल्या सजीवांना बहुपेशीय सजीव असं म्हणतात. उदाहरणार्थ माणूस, पोपट, उंट, आंब्याचं झाड इत्यादी. निर्जीवात पेशीमय रचना नसते. 2. हालचाल. सर्व सजीव स्वयंप्रेरणेनं हालचाल करतात. उदाहरणार्थ चालणं, पोहणं, उडणं इत्यादी. प्राणी स्वतःहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. परंतु वनस्पतींची हालचाल मात्र जागच्या जागीच होत असते. वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत. निर्जीव वस्तू स्वतःहून हालचाल करत नाहीत. 3. चेतना क्षमता. चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असं म्हणतात. निर्जीवांमध्ये या क्षमतेचा अभाव असतो. 4. वाढ. प्राणी आणि वनस्पती लहानाचे मोठे होतात म्हणजे त्यांची वाढ होते असं म्हणतात. माणसाची वाढ जन्मापासून वयाच्या 18 ते 25 वर्षांपर्यंत होते. ही वाढ मुख्यतः शरीराच्या अंतर्भागात होते. तसंच प्राण्यांच्या आकारमानात आणि वजनातही वाढ होते. वनस्पती मात्र त्या जिवंत असेपर्यंत वाढतात. त्यांची वाढ विशिष्ट आणि ठराविक ठिकाणीच होते. निर्जीवात सजीवांप्रमाणे वाढ होत नाही. 5. श्वसन. श्वसन हे सजीवांचं एक प्रमुख लक्षण आहे. प्रत्येक प्राणी नाकावाटे हवेतील ऑक्सिजन वायू
शरीरात घेतो आणि शरीरातील कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर सोडतो. वनस्पती हीच क्रिया अवयवांवरील सूक्ष्म छिद्रांवाटे करतात. निर्जीवात मात्र श्वसन क्रिया नसते. 6. प्रजनन किंवा पुनरुत्पादन. सजीव स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करतात. या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात. निर्जीव वस्तू प्रजनन किंवा पुनरुत्पादन करू शकत नाहीत. 7. उत्सर्जन. प्राण्यांच्या शरीरात अन्नपचन आणि इतर क्रियातून उत्पन्न होणारे अपोषक पदार्थ निरुपयोगी म्हणून शरीराबाहेर टाकले जातात. म्हणून या पदार्थांना उत्सर्ग असं म्हणतात. उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असं म्हणतात. वनस्पती अन्न तयार करत असताना आणखी अनेक पदार्थ तयार होतात. जे पदार्थ निरुपयोगी आहेत ते पदार्थ वनस्पती बाहेर टाकून देतात. हे पदार्थ वनस्पती बाष्परूपात उत्सर्जन करतात. बाभूळ, कडुलिंब, शेवगा या झाडांच्या खोडातून बाहेर पडणारा डिंक हा त्या वनस्पतींचा उत्सर्गच आहे. सजीवांप्रमाणे निर्जीव उत्सर्जन करत नाहीत. मृत्यू. सजीवांचा जीवनक्रम मर्यादित असतो, म्हणून सर्व सजीवांना मृत्यू येतो. प्राण्यांचं आणि वनस्पतींचं आयुष्य मर्यादित असतं. काही बहुवर्षायू असतात तर काही अल्पायू असतात. आयुर्मर्यादा. घरमाशी 1 ते 4 महिने, कुत्रा 16 ते 18 वर्ष, शहामृग 50 वर्ष, हत्ती 70 ते 90 वर्ष. सजीवांप्रमाणे निर्जीवांना मरण नसतं. अशा प्रकारे प्रस्तावनेनंतर आपण सारांश विभागाकडे वळूया. मित्रांनो, सारांश मध्ये आपल्याला सजीवांची लक्षणे या टॉपिक मधील थोडक्यात माहिती दिलेली आहे. सारांश. सर्व सजीव पेशींचे बनलेले असतात. सजीव स्वयंप्रेरणेनं हालचाल करतात. चेतना मिळाली की प्रतिसाद देण्याच्या सजीवांच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात. प्राण्यांमध्ये ठराविक काळापर्यंतच शारीरिक वाढ होते. वनस्पतींची वाढ अमर्यादित असते. सर्व सजीव श्वसन करतात. सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. सजीव उत्सर्जन क्रियेवाटे शरीरातील निरुपयोगी पदार्थ शरीराबाहेर टाकून देतात. सजीवांचा जीवनक्रम मर्यादित असल्याने त्यांना मृत्यू येतो. सजीवात आढळणारी ही सर्व लक्षणे निर्जीव वस्तूत आढळत नाहीत. सारांश विभागानंतर आपण प्रश्नोत्तरे या विभागाकडे वळूया. यामध्ये आपल्याला या धड्याची सर्व प्रकारचे प्रश्न तसेच उत्तरेही दिलेले आहेत. धडा पहिला. सजीवांची लक्षणे. उत्तरे लिहा. बीजांपासून प्रजनन होणाऱ्या कोणत्याही 5 वनस्पतींची नावे लिहा. बीजांपासून प्रजनन होणाऱ्या वनस्पतींची नावे: आंबा, जांभूळ, फणस, भोपळा, वांगे, कारले, लिंब इत्यादी. प्राणी आणि वनस्पतींच्या वाढीतील फरक सांगा. प्राण्यांमधील वाढ ठराविक काळापर्यंत होत असते. वनस्पतींच्या वाढीला अशी कालमर्यादा नसते. त्या जिवंत असेपर्यंत वाढू शकतात. सजीवांची लक्षणे सांगा. सजीवांची लक्षणे अशी आहेत: सजीवांचे शरीर अत्यंत सूक्ष्म अशा पेशींनी बनलेले असते. म्हणजेच सजीवांमध्ये पेशीमय रचना असते. सर्व सजीव स्वयंप्रेरणेने हालचाल करतात. सभोवतालच्या घटकांकडून चेतना मिळाली की सजीव प्रतिसाद देतात. उदाहरणार्थ, कैरी किंवा चिंचा पाहिल्यावर आपल्या तोंडाला पाणी सुटते. सुई टोचल्यास आई ग असे उद्गार तोंडातून निघतात. वनस्पतींची मुळे
पाण्याच्या दिशेने वाढतात. सजीवांमध्ये वाढ दिसून येते. त्यांच्या शरीराच्या आकारमानात आणि वजनात वाढ होते. श्वसन क्रिया हे सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. सजीव स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करतात. या क्रियेला पुनरुत्पादन किंवा प्रजनन असे म्हणतात. शरीरातील निरुपयोगी पदार्थ सजीव उत्सर्जनाद्वारे बाहेर टाकतात. सर्व सजीवांना मृत्यू येतो. यापैकी कुठलीही लक्षणे निर्जीवांमध्ये आढळत नाहीत. वनस्पतीतील उत्सर्जन कसे होते? वनस्पती अन्न तयार करत असताना इतरही अनेक निरुपयोगी पदार्थ तयार होत असतात. त्यांची वनस्पतींना पोषणासाठी गरज नसते. अशा निरुपयोगी पदार्थांचे वनस्पती बाष्परूपात उत्सर्जन करतात. बाभूळ, कडुलिंब, शेवगा इत्यादी वनस्पतींच्या खोडातून बाहेर पडणारा डिंक, खैराच्या झाडापासून निघणारा काट, रबराच्या झाडापासून निघणारा चीट इत्यादी पदार्थ हे त्या वनस्पतींचे उत्सर्गच आहेत. सजीवातील आणि निर्जीवातील फरक सांगा. सजीवांमध्ये पेशीमय शरीर रचना असते. निर्जीवांमध्ये पेशीमय शरीर रचना नसते. सर्व सजीव स्वयंप्रेरणेने हालचाल करतात. निर्जीव वस्तू स्वतःहून हालचाल करत नाहीत. सजीवांमध्ये चेतनाक्षमता हे लक्षण दिसून येते. सभोवतालच्या घटकांकडून चेतना मिळाली की सजीव प्रतिसाद देतात. उदाहरणार्थ मुळांची पाण्याच्या दिशेने वाढ, खोडाची प्रकाशाच्या दिशेने वाढ इत्यादी. निर्जीवांमध्ये चेतनाक्षमतेचा अभाव असतो. सजीवांची वाढ होते, त्यांचे वजन आणि आकारमान वाढते. निर्जीव वस्तूंमध्ये वाढ होत नाही, त्या आहे तशाच राहतात. सर्व सजीव श्वसन करतात. निर्जीवांमध्ये श्वसन क्रिया नसते. पुनरुत्पादन किंवा प्रजनन क्रियेद्वारे सजीव स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करतात. निर्जीव वस्तू प्रजनन करू शकत नाहीत. उत्सर्जन क्रियेवाटे सजीव उत्सर्ग किंवा निरुपयोगी पदार्थ शरीराबाहेर टाकतात. निर्जीव वस्तू उत्सर्जन करत नाहीत. सजीवांना मृत्यू येतो, निर्जीवांना मृत्यू येत नाही. कारणे द्या. वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. वनस्पती जमिनीमध्ये एका जागी स्थिर असतात. मुळांच्या आधाराने त्या जमिनीला घट्ट धरून ठेवतात. त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत आणि त्या जागच्या जागीच हालचाल करतात. उदाहरणार्थ वेल आधाराच्या दिशेने झुकते. सर्व सजीवांना मृत्यू येतोच. सजीवांचे शरीर अतिशय सूक्ष्म अशा पेशींनी बनलेले असते. सजीवांच्या शरीरातील विविध अवयव वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींनी बनलेले असतात. सर्वसाधारणपणे सजीवांच्या जीवनकाळात सुरुवातीला त्यांची वाढ होते आणि ते प्रजननक्षम होतात. कालांतराने सतत कार्य करून हे अवयव क्षीण होतात. त्यांची कार्यशक्ती कमी होते. त्यांची जीवनक्रिया थांबते आणि शेवटी त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे सर्व सजीवांना मृत्यू येतोच. स्पष्ट करा. वाढ. सर्व सजीव म्हणजे सर्व प्राणी आणि वनस्पती यांच्यात वाढ दिसून येते. वाढ म्हणजेच लहानाचे मोठे होणे. प्राण्यांमधील वाढ ठराविक काळापर्यंत होत असते. माणसाची वाढ जन्मापासून वयाच्या 18 ते 25 वर्षांपर्यंत होते. वनस्पतींच्या वाढीला अशी कालमर्यादा नसते. त्या जिवंत असेपर्यंत वाढू शकतात. त्यांची वाढ विशिष्ट आणि ठराविक ठिकाणीच होते. वाढ शरीराच्या अंतर्भागात होते. वाढ होत असताना शरीराचे आकारमान आणि वजन वाढते.
चेतना क्षमता. सभोवताली असणाऱ्या घटकांकडून चेतना मिळाली की सजीव प्रतिसाद देतात. चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात. उदाहरणार्थ, क्रिकेटची मॅच जिंकली की आनंदाने ओरडणे, गरम वस्तूला हात लागल्यास, बोटाला सुई टोचल्यास हात बाजूला होणे आणि तोंडातून कळवळण्याचा उद्गार निघणे, चिंच, कैरी इत्यादी पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटणे इत्यादी. काचेच्या परीक्षा नळीच्या खालच्या अर्ध्या भागाला काळा कागद गुंडाळून नळीत गांडूळ सोडा आणि नळीचे तोंड बंद करा. परीक्षा नळी आडव्या स्थितीत सूर्यप्रकाशात ठेवा. गांडूळ परीक्षा नळीच्या कागद गुंडाळलेल्या अंधाऱ्या भागाकडे म्हणजे प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला जातो. सूर्यप्रकाशाला स्वयंप्रेरणेने प्रतिसाद देऊन गांडुळाची प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने हालचाल होते. हे चेतना क्षमतेचे उदाहरण आहे. वनस्पतींमधील चेतना क्षमतेची उदाहरणे: सावलीत ठेवलेल्या कुंडीतील रोपट्याची प्रकाशाच्या दिशेने वाढ, वनस्पतींच्या मुळांची पाण्याच्या दिशेने वाढ, लाजाळूच्या पानांना स्पर्श केला असता पाने मिटणे आणि थोड्या वेळाने पुन्हा पूर्ववत होणे इत्यादी. निर्जीवांमध्ये चेतना क्षमतेचा अभाव असतो. उत्सर्जन. उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. प्राण्यांच्या शरीरात अन्नपचन आणि इतर क्रियांमधून पोषणाला निरुपयोगी ठरणारे पदार्थ तयार होतात. या टाकाऊ पदार्थांना उत्सर्ग असे म्हणतात. फुफ्फुसे, मूत्रपिंड, आतडे आणि त्वचा यांच्यामार्फत प्राणी उत्सर्जन करतात. वनस्पतींमध्येही अन्न तयार करताना अनेक निरुपयोगी आणि पोषणाला उपयोगी नसलेले पदार्थ निर्माण होत असतात. या पदार्थांचे वनस्पती बाष्परूपात उत्सर्जन करतात. हे पदार्थ वनस्पतींच्या बाहेरील सालीमध्येही साठवले जातात. कालांतराने ही साल सुकून पडून जाते आणि या पदार्थांचे उत्सर्जन होते. बाभूळ, कडुलिंब, शेवगा अशा वनस्पतींच्या खोडातून निघणारा डिंक, रबराचा चीक, खैराच्या झाडापासून निघणारा काथ हे त्या वनस्पतींचे उत्सर्गच होत. प्रजनन. सजीव स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करतात. या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात. प्रजननामुळे वनस्पती आणि प्राणी यांचे जाती सातत्य टिकवले जाते. म्हणजेच आपण भोवताली बघतो की प्राणी आणि वनस्पती कधी नष्ट होत नाहीत. झाडांमध्ये बी रुजून पुन्हा नवीन झाड उगवते. उदाहरणार्थ जांभूळ, आंबा, चिंच, लिंब, झेंडू इत्यादी. प्राण्यांमध्ये कुत्रा, मांजर, घोडा, माणूस, उंदीर म्हणजे सस्तन प्राणी हे पिलांना जन्म देतात. तर काही प्राणी उदाहरणार्थ साप, कासव, बेडूक, पक्षी हे प्रथम अंडी घालतात. अंडी उबवली की त्यातून पिल्ले बाहेर पडतात. निर्जीव वस्तू प्रजनन किंवा पुनरुत्पादन करू शकत नाहीत. प्रत्येकी 2 उदाहरणे द्या. एकपेशीय जीव: अमिबा, पॅरामॅशियम, यीस्ट, क्लोरेला. बहुपेशीय जीव: माणूस, पेरू, आंबा इत्यादी झाडे, पक्षी. सजीव: माणूस, पक्षी, झाडे, मांजर, कुत्रा. निर्जीव: दगड, माती, टेबल, खुर्ची, पेन, पुस्तक. प्राण्यांमधील हालचाली: मासा पाण्यात पोहतो, बेडूक उड्या मारतो, फुलपाखरांचे थवे उडतात, माणसांचे चालणे, धावणे
इत्यादी. वनस्पतींमधील हालचाली. वेल आधाराच्या दिशेने झुकते, रोपाची वाढ सूर्यप्रकाशाच्या दिशेने होते, कळेचे फुलून फुलात रूपांतर होते, कमळाची फुले सकाळी उमलतात आणि रात्री मिटतात, इत्यादी. अंडी घालणारे प्राणी. कासव, कावळा, साप, बेडूक. पिलांना जन्म देणारे प्राणी. माणूस, कुत्रा, मांजर, ससा. डिंकाचे उत्सर्जन करणाऱ्या वनस्पती. बाभूळ, शेवगा, कडुलिंब. असे का होते? आकाशातून विमान गेले की माणसे वर बघतात. सजीवांमध्ये चेतना क्षमता असते. आकाशातून विमान गेले असता जो मोठा आवाज होतो तो म्हणजे सभोवतालातून माणसाला मिळालेली चेतना आणि वर बघणे हा त्या चेतनेला दिलेला प्रतिसाद होय. प्रकाशझोत डोळ्यावर पडला की डोळे पटकन मिटतात. प्रकाश झोताची तीव्रता किंवा प्रखरपणा ही आपल्याला मिळालेली चेतना असते आणि तो प्रकाश सहन न झाल्यामुळे पापण्या मिटणे हा आपल्या पापणीच्या स्नायूंनी दिलेला प्रतिसाद असतो. चेतना क्षमतेमुळे हे आपल्याला शक्य होते. खुट्ट आवाज झाला की मांजर कान टवकारते. मांजराला असलेल्या चेतना क्षमतेमुळे हे होते. एकदम पाठीमागे कोणी ओरडले तर आपण दचकतो. अचानक आलेला आवाज ही आपल्याला मिळालेली चेतना असते आणि आपले दचकणे हा आपल्या शरीराने दिलेला प्रतिसाद असतो. या घडणाऱ्या चारही गोष्टी हे सजीवांना चेतना क्षमता असल्याचे लक्षण आहेत. अशा प्रकारे आपला सजीवांची लक्षणे हा टॉपिक संपलेला आहे. मित्रांनो, आता आपण इयत्ता 6वीचा इतिहास हा विषय पाहूया. इतिहासामध्ये आपल्याला अभ्यास, खेळ तसेच परीक्षा दिलेल्या आहे. प्रथम आपण अभ्यास पाहूया. अभ्यासामध्ये आपल्याला इतिहास विषयाचे सर्व धडे दिलेले आहेत. तसेच यामध्ये आपण इतिहास विषयाचे संपूर्ण टेक्स्टबुक्सही कव्हर केले आहे. उदाहरणादाखल आपण हडप्पा संस्कृती हा टॉपिक पाहूया. यामध्ये आपल्याला या टॉपिकची प्रस्तावना, सारांश तसेच प्रश्नोत्तरे दिले आहेत. प्रथम आपण प्रस्तावना पाहूया. प्रस्तावनेमध्ये आपल्याला या विषयाची खोल माहिती दिलेली आहे. धडा 4 हडप्पा संस्कृती. मुलांनो, पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा संस्कृती होती. याचा शोध 1921 मध्ये तर सिंधमधील मोहेंजोदडो येथील सापडलेल्या अवशेषांवरून या दोन्ही ठिकाणी प्राचीन आणि प्रगत संस्कृती 5000 वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. आज ही दोन्ही ठिकाणं पाकिस्तानात आहेत. या संस्कृतीचे अवशेष भारतात रुपड, राखीगढी, लोथल, सुरकोटडा, धोलावीरा, कुंतासी, रंगपूर, आलमगीरपूर, कालीबंगन, दायमाबाद या ठिकाणी सापडले आहेत. ही सर्व ठिकाणं नद्यांच्या खोऱ्यात वसलेली होती. रावी आणि सिंधू नद्यांच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृतीच्या वसाहती होत्या. सुनियोजित नगररचना, रस्ते, घरं, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृह, मातीची भांडी, अलंकार, खेळणी, मुद्रा, सोने, तांबे, चांदी या धातूंचा वापर ही हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. नगररचना. काही ठिकाणी सापडलेल्या संपूर्ण नगरीच्या अवशेषात नगरांभोवती संरक्षणासाठी मोठी भिंत आणि या भिंतीला ठराविक अंतरावर टेहळणीसाठी बुरुज बांधलेले आढळतात. रस्ते. नगरांमधील रस्ते प्रशस्त तसंच लांब, सरळ आणि एकमेकांना काटकोनात छेदत. घर. एकमेकांना काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे नगरांचे
आयताकृती विभाग पडलेले होते. प्रत्येक विभागात 25 ते 30 घरं असत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरं असत. 2 घरांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी अंतर असे. घरं पक्क्या आणि कच्च्या विटांची असत. नद्यांना वारंवार येणाऱ्या पुरामुळे घरं उंच जोत्यावर बांधत. सांडपाण्याची व्यवस्था. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बंद गटारं जमिनीखाली सुमारे 1 मीटर खोल असत. गटारं तुंबू नयेत अशी व्यवस्था केलेली होती. सांडपाण्याची ही व्यवस्था स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीनं अगदी आदर्श अशी होती. महास्नानगृह. मोहेंजोदडो इथं सापडलेलं एक स्नानगृह, याच्यामधलं स्नानकुंड 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद आणि 2.5 मीटर खोल आहे. कुंडातलं पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेलं होतं. त्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. स्नानकुंड साफ करण्याची तसंच वेळोवेळी त्यातलं पाणी बदलण्याचीही सोय होती. मोहेंजोदडो येथील उत्खननात एकाच जागी एकावर एक 7 वसाहतींचे अवशेष मिळाले आहेत. तिथल्या वैशिष्ट्यांवरून ही संस्कृती नागरी संस्कृती होती असं दिसतं. या लोकांनी स्वच्छता आणि आरोग्यविषयक सोयींवर भर दिलेला होता. तसंच नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणारी प्रशासकीय व्यवस्था हडप्पा संस्कृतीत असावी. अशा प्रकारे आपला प्रस्तावना हा विभाग संपलेला आहे. आता आपण सारांश या विभागाकडे वळूया. यामध्ये आपल्याला या धड्याचे महत्त्वाचे पॉइंट तसेच थोडक्यात माहिती दिलेली आहे. सारांश. मोहेंजोदडो, हडप्पा या प्रगत संस्कृती सुमारे 5000 वर्षांपूर्वी अस्तित्वात होत्या. या संस्कृतीचे अवशेष भारतात रूपड, राखीगड, लोथल, सुरकोटडा, धोलावीरा, कालीबंगन, कुंतासी, रंगपूर, दायमाबाद इत्यादी ठिकाणी सापडतात. सुनियोजित नगररचना, रस्ते, घरं, सांडपाण्याची व्यवस्था, अलंकार, खेळणी, मातीची भांडी, मुद्रा, सोनं, चांदी, तांबे या धातूंचा वापर ही हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. मोहेंजोदडो येथील एका स्नानगृहातील स्नानकुंड 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद व 2.5 मीटर खोल होते. मोहेंजोदडो येथे एकाच जागी एकावर एक 7 वसाहतींचे अवशेष मिळाले आहेत. हडप्पा संस्कृतीतील लोकांनी स्वच्छता व आरोग्यविषयक सोयींवर भर दिलेला होता. ही संस्कृती नियमांचं काटेकोरपणे पालन करणारी असावी. अशा प्रकारे आपल्या सारांश विभाग संपलेला आहे. मित्रांनो, आता आपण प्रश्नोत्तरे या विभागाकडे वळूया. धडा 4. हडप्पा संस्कृती. एका वाक्यात उत्तरे लिहा. हडप्पा संस्कृतीचे अवशेष भारतात कुठे कुठे सापडले आहेत? हडप्पा संस्कृतीचे अवशेष भारतात रूपड, राखीगडी, लोथल, सुरकोटडा, धोलावीरा, कुंतासी, रंगपूर, आलमगीरपूर, कालीबंगन, दायमाबाद इत्यादी ठिकाणी सापडले आहेत. हडप्पाकालीन लोक घरे उंच जोत्यावर का बांधत? हडप्पा नगर नदीच्या जवळ वसलेले होते. नद्यांना वारंवार येणारे पूर लक्षात घेऊन घरे उंच जोत्यांवर बांधत असत. इसवी सन 1922 मध्ये सिंधमधील मोहेंजोदडो येथील उत्खननात काय सापडले? इसवी सन 1922 मध्ये सिंधमधील मोहेंजोदडो येथील उत्खननात चित्रलिपीसारखी अक्षरे असलेल्या मुद्रा सापडल्या. आज हडप्पा आणि मोहेंजोदडो ही ठिकाणे कुठे आहेत? आज हडप्पा आणि मोहेंजोदडो ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत. हडप्पा संस्कृतीच्या वसाहती कोठे होत्या? रावी आणि सिंधू नदीच्या खोऱ्यात
हडप्पा संस्कृतीच्या वसाहती होत्या. हडप्पा संस्कृतीतील नगररचना कशी होती? हडप्पा संस्कृतीमधील नगरांभोवती संरक्षणासाठी मोठी भिंत बांधलेली असे. या भिंतीला ठराविक अंतरावर टेहळणीसाठी बुरुज असत. मोहेंजोदडो संस्कृतीतील लोकांचा भर कशावर होता? मोहेंजोदडो संस्कृतीतील लोकांनी स्वच्छता आणि आरोग्यविषयक सोयींवर भर दिला होता. हडप्पा संस्कृतीतील प्रशासकीय व्यवस्था कशी होती? आधुनिक काळातील स्थानिक शासन संस्थेप्रमाणे नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणारी प्रशासकीय व्यवस्था हडप्पा संस्कृतीत होती. कारणे लिहा. हडप्पा संस्कृतीत 2 घरांमध्ये अंतर ठेवलेले असे. हडप्पा संस्कृतीत घरे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असत. घरांचे बांधकाम कच्च्या आणि पक्क्या विटांचे असे. 2 घरांमध्ये अंतर ठेवलेले असे कारण यामुळे हवा खेळती राहावी हा हेतू होता. मोहेंजोदडो येथील स्नानकुंड आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते. मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले. या कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते. त्यात उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. तसेच स्नानकुंड साफ करण्याची व्यवस्था होती. त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याचीही सोय होती. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये कोणती? सुनियोजित नगररचना, रस्ते, घरे, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृह, अलंकार, खेळणी, मातीची भांडी, मुद्रा, तांबे, सोने आणि चांदी या धातूंचा वापर ही हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. हडप्पा संस्कृतीत सांडपाण्याची व्यवस्था कशी होती? हडप्पा संस्कृतीत नगर रचनेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंची बंद गटारे जमिनीखाली सुमारे 1 मीटर खोल होती. गटारे तुंबू नयेत अशी व्यवस्था केलेली होती. सांडपाण्याची ही व्यवस्था स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने आदर्श होती. मोहेंजोदडो येथील उत्खननात एकाच जागी एकावर एक 7 वसाहतींचे अवशेष सापडले. मोहेंजोदडो येथील उत्खननात असे आढळले की सततच्या पुरांमुळे तेथील वसाहत पुन्हा पुन्हा नष्ट झाली आणि प्रत्येक वेळेस नव्याने वसवली गेली. त्यामुळे तेथे एकाच जागी एकावर एक 7 वसाहतींचे अवशेष सापडले. अशा प्रकारे आपला हडप्पा संस्कृती हा धडा संपलेला आहे. आता आपण इयत्ता 6वीचे नागरिकशास्त्र पाहूया. यामध्ये आपल्याला अभ्यास, खेळ तसेच परीक्षा दिल्या आहे. प्रथम आपण अभ्यास पाहूया. अभ्यासामध्ये आपल्याला नागरिकशास्त्र विषयाचे सर्व धडे दिलेले आहेत. तसेच यामध्ये आपण संपूर्ण टेक्स्टबुकचे कव्हर केले आहे. उदाहरणादाखल आपण ग्रामपंचायत हा टॉपिक पाहूया. यामध्ये आपल्याला प्रस्तावना, सारांश तसेच प्रश्नोत्तरे दिले आहेत. मित्रांनो, प्रथम आपण प्रस्तावना पाहूया. प्रस्तावनेमध्ये आपल्याला या टॉपिक मध्ये सर्व महत्त्वाचे प्रश्न तसेच इंट्रोडक्शन दिलेले आहे. चला तर प्रथम आपण प्रस्तावना पाहूया. धडा 2, ग्रामपंचायत. आपल्या देशातील बहुसंख्य लोक हे खेड्यात राहतात. खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. गावचा कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत, तालुक्याचा कारभार पाहण्यासाठी पंचायत समिती, तर जिल्ह्याचा कारभार पाहण्यासाठी जिल्हा परिषद या संस्था असतात. त्यांना ग्रामीण स्थानिक शासन संस्था असं म्हणतात. ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे पंचायती राज
असं म्हणतात. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे पंचायती राज व्यवस्थेचे 3 घटक आहेत. ब्रिटिशांच्या राजवटीपूर्वी भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती. महसूल गोळा करण्यापासून भांडण तंटे सोडवण्यापर्यंत अनेक कामं गावातच केली जात. ब्रिटिश राजवटीत ब्रिटिश राज्यकर्त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी खेड्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून शहरांचा विकास केला. स्वातंत्र्यानंतर सरकारनं ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या. स्थानिक जनतेला या विकास योजनात सहभागी करून घेण्यासाठी स्थानिक पातळीवरचा कारभार स्थानिक प्रतिनिधींच्या हाती सोपवला. यालाच सत्तेचं विकेंद्रीकरण असं म्हणतात. ग्रामपंचायत हा पंचायती राजचा पायाभूत घटक आहे. रचना: 500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 2 किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते. तिला गट ग्रामपंचायत असं म्हणतात. लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतीत कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 सदस्य असतात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांसाठी तसंच महिला वर्गासाठी राखीव जागा असतात. त्यामुळे सर्व घटकांना गावाच्या कारभारात सहभागी होता येतं. गावचा कारभार पाहण्यासाठी प्रतिनिधी किंवा पंच निवडले जातात. पंच निवडण्यासाठी गावाचे काही भाग केले जातात. त्यांना प्रभाग म्हणजे वॉर्ड असं म्हणतात. पंचांची निवड प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धतीनं होते. कार्यकाल आणि पात्रता. पात्रता: निवडणूक लढवणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. त्याचं वय 21 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. उमेदवाराचं नाव स्थानिक मतदार यादीत असलं पाहिजे. कार्यकाल: ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. सदस्याची निवड 5 वर्षांच्या मुदतीसाठी असते. सरपंच: ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच असं म्हणतात. ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सभासदांमधून सरपंच आणि उपसरपंचांची निवड होते. ही निवड 5 वर्षांसाठी असते. महिला सुद्धा सरपंच होऊ शकतात. ग्रामपंचायतीचा कारभार सरपंचाच्या मार्गदर्शनाखाली चालतो. विकास योजना राबवण्याची जबाबदारी या सरपंचावरच असते. ग्रामपंचायतीच्या सभेचा सरपंच हा अध्यक्ष असतो. उपसरपंच हा सरपंचाला आपल्या कामामध्ये मदत करतो. ग्रामसेवक: ग्रामपंचायतीचं दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी शासनानं नेमलेल्या व्यक्तीला ग्रामसेवक असं म्हणतात. गावच्या विकासासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती तो ग्रामस्थांना देतो. ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक तयार करणं, ग्रामपंचायतीचं दप्तर सांभाळणं, गावातील लोकांना आरोग्य, शिक्षण, शेती इत्यादींबाबत हा ग्रामसेवक माहिती देतो. तो शासन आणि गावकरी यांच्यातला एक महत्वाचा दुवा असतो. ग्रामपंचायतीची कामं: गावातील लोकांना सर्व प्रकारच्या सुविधा आणि सोयी उपलब्ध करून देण्याचं काम ग्रामपंचायत करते. गावामध्ये रस्ते बांधणं, त्यांची देखभाल करणं, दिवाबत्तीची सोय करणं, गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणं, गावात स्वच्छता ठेवणं, सांडपाण्याची व्यवस्था करणं, आरोग्यविषयक सोयी आणि सुविधा पुरवणं, जन्म, मृत्यू, विवाहाची नोंद ठेवणं, गावात बाजार, उत्सव, जत्रा यांची व्यवस्था ठेवणं, शेती आणि पशुधन विकासाच्या योजना अंमलात आणणं, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणं, गावाच्या परिसरात झाडं लावणं आणि पर्यावरणाचं रक्षण करणं, तसंच गावात उद्यानं आणि क्रीडांगणांची सोय करणं. उत्पन्न: गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला यात्रा कर, घरपट्टी, पाणीपट्टी, आठवडे बाजारावरील कर
या मार्गांनी उत्पन्न मिळतं. याशिवाय सरकार आणि जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीला अनुदान मिळतं. ग्रामसभा. प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. सरपंच हा या सभेचा अध्यक्ष असतो. ग्रामपंचायतीच्या विकास योजनांना ग्रामसभा मान्यता देते. ग्रामसभेच्या पूर्वी महिला सदस्यांची बैठक होते. या बैठकीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, दारूबंदी, इंधन, आरोग्य इत्यादी विषयक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. ग्रामसभेचं महत्त्व. गावातले प्रौढ नागरिक ग्रामपंचायतीला विकास योजनांबद्दल मार्गदर्शन करतात. यामुळे लोकांना ग्रामपंचायतीच्या कामावर प्रभावी नियंत्रण ठेवता येतं. विकास कामासाठीच्या योजना आणि त्यासाठीचा खर्च याची माहिती गावातले लोक मिळवू शकतात. ग्रामसभेमुळे गावच्या विकासाला दिशा मिळते. अशा प्रकारे प्रस्तावना हा विभाग संपलेला आहे. आता आपण सारांश या विभागाकडे वळूया. यामध्ये आपल्याला या धड्यामधील महत्त्वाचे पॉइंट दिलेले आहेत. धडा दुसरा, ग्रामपंचायत. ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे पंचायती राज म्हणतात. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे पंचायती राज व्यवस्थेचे 3 घटक आहेत. स्थानिक कारभाराची सत्ता तेथील लोकांच्या हाती देणं याला सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणतात. ग्रामपंचायत हा पंचायती राजाचा पायाभूत घटक आहे. ग्रामपंचायतीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 सदस्य असतात. ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांची निवड प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धतीने होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात. गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी ही सरपंचावर असते. ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पाहण्यासाठी शासनाने नेमलेल्या व्यक्तीला ग्रामसेवक म्हणतात. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे, ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळणे, शासनाच्या विविध उपक्रमांची लोकांना माहिती देणे ही कामे ग्रामसेवक करतो. ग्रामपंचायतीतील लोकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम ही ग्रामपंचायत करते. यात्रा कर, घरपट्टी, पाणीपट्टी, आठवडे बाजार कर तसेच राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारे अनुदान ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने आहेत. गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. त्यांच्या वर्षातून 6 सभा होतात. ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच असतो. ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते. सारांश विभागानंतर आपण प्रश्नोत्तरे या विभागाकडे वळूया. धडा 2, ग्रामपंचायत. प्रश्न, एका वाक्यात उत्तरे द्या. 1. पंचायती राज व्यवस्थेचे 3 घटक कोणते? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे पंचायती राज व्यवस्थेचे 3 घटक आहेत. 2. ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड कोणत्या पद्धतीने होते? ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांची म्हणजेच पंचांची निवड प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धतीने होते. 3. खेड्यांपेक्षा शहरांचा विकास जास्त का झाला? ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आपल्या फायद्यासाठी खेड्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून शहरांचा विकास केला. त्यामुळे खेड्यांपेक्षा शहरांचा विकास जास्त झाला. 4. ग्रामीण भागाचा खरा विकास कसा साधता येतो? विकासाच्या योजनांमध्ये स्थानिक जनतेला सहभागी करून घेतले तरच ग्रामीण भागाचा खरा विकास साधता येतो. 5. सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे काय? स्थानिक कारभाराची सत्ता
तेथील लोकांच्या हाती देणे यालाच सत्तेचे विकेंद्रीकरण असे म्हणतात. 6. ग्रामपंचायतीत लोकसंख्येच्या प्रमाणात किती सदस्य असतात? ग्रामपंचायतीत लोकसंख्येच्या प्रमाणात कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 सदस्य असतात. 7. ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला काय म्हणतात? ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच असे म्हणतात. 8. ग्रामपंचायतीचे काम कोणते? गावातील लोकांना सर्व प्रकारच्या सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देणे हे ग्रामपंचायतीचे काम आहे. 9. ग्रामपंचायतीची उत्पन्नाची साधने कोणती? यात्रा कर, घरपट्टी, पाणीपट्टी, आठवडे बाजार यावरील कर ही ग्रामपंचायतीची उत्पन्नाची साधने आहेत. 10. ग्रामसभेच्या वर्षातून किती सभा होतात? ग्रामसभेच्या वर्षातून 6 सभा होतात. 11. महिलांना आपले प्रश्न मांडण्याची संधी कोठे मिळते? ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी महिला सदस्यांची बैठक होते. या बैठकीत महिलांना आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळते. प्रश्न 3 ते 4 वाक्यात माहिती लिहा. 1. सरपंच. ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच असे म्हणतात. ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य आपल्यातूनच सरपंचाची आणि उपसरपंचाची निवड करतात. सरपंचाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबविण्याची जबाबदारी सरपंचावर असते. ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात. 2. ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी शासनाने नेमलेल्या व्यक्तीला ग्रामसेवक असे म्हणतात. तो ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो. शासन आणि गावकरी यांच्यातील तो एक महत्त्वाचा दुवा असतो. शासनातर्फे गावाच्या विकासासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती तो लोकांना देतो. याशिवाय ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे, ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळणे, गावातील लोकांना आरोग्य, शेती, विकास योजना आणि शिक्षण याबाबत माहिती देण्याचे काम ग्रामसेवक करतो. 3. ग्रामसभेचे महत्त्व. गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा असे म्हणतात. ग्रामसभेच्या वर्षातून 6 सभा होतात. त्या बोलविण्याची जबाबदारी सरपंचावर असते. ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते. 4. पंचायती राज. ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे पंचायती राज असे म्हणतात. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे पंचायती राज व्यवस्थेचे 3 घटक आहेत. ही 3 स्तरीय रचना म्हणजे ग्रामीण भागांच्या विकासासाठी अशा प्रकारे आपला ग्रामपंचायत हा धडा संपलेला आहे. मित्रांनो, आता आपण इयत्ता 6वीचा भूगोल हा विषय पाहूया. यामध्ये आपल्याला भूगोलाचा अभ्यास, खेळ तसेच परीक्षा दिल्या आहे. प्रथम आपण अभ्यास या विभागाकडे वळूया. अभ्यासामध्ये आपल्याला भूगोलाचे सर्व धडे दिलेले आहेत. तसेच यामध्ये आपण भूगोल विषयाचे संपूर्ण टेक्स्टबुकचे कव्हर केले आहे. उदाहरणादाखल आपण सूर्यमाला हा धडा पाहूया. यामध्ये आपल्याला प्रस्तावना, सारांश तसेच प्रश्नोत्तरे दिली आहेत. प्रथम आपण प्रस्तावना पाहूया. प्रस्तावनेमध्ये आपल्याला सूर्यमाला या धड्याचे संपूर्ण माहिती दिलेली आहे.
धडा पहिला, सूर्यमाला. मुलांनो, रात्री निरभ्र आकाशात आपल्याला चंद्र आणि चमचमणारे तारे दिसतात. तारे, चांदण्या आपल्याला लुकलुकताना दिसतात. त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो. अशा चांदण्यांना तारे म्हणतात. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता असते. सर्व तारे स्वयंप्रकाशित असतात. उदाहरणार्थ, सूर्य हा एक तारा आहे. ग्रह, काही चांदण्या लुकलुकत नाहीत. त्यांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता नसते. अशा चांदण्यांना ग्रह म्हणतात. ग्रह परप्रकाशित असतात. उदाहरणार्थ, पृथ्वी हा एक ग्रह आहे. तारे आणि ग्रह यातील फरक. लुकलुकणाऱ्या प्रकाशित चांदण्यांना तारे म्हणतात. न लुकलुकणाऱ्या ताऱ्यांना ग्रह म्हणतात. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता असते. ग्रहांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता नसते. सर्व तारे स्वयंप्रकाशित असतात. ग्रह परप्रकाशित असतात. उदाहरणार्थ, सूर्य हा एक तारा आहे. पृथ्वी हा एक ग्रह आहे. खगोल, आकाशातील चंद्र, सूर्य, तारे आणि ग्रह आकारानं साधारणतः गोल असतात. ख म्हणजे आकाश. म्हणून आकाशातल्या गोलांना खगोल असं म्हणतात. खगोलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला खगोलशास्त्र असं म्हणतात. सूर्यमाला, पृथ्वीसह 8 ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, उल्का आणि सूर्य, हे सर्व मिळून आपली सूर्यमाला तयार झाली आहे. आता आपण आपल्या सूर्यमालेची माहिती करून घेऊया. सूर्य हा सूर्यमालेतील प्रमुख तेजस्वी तारा आहे. तो अतितप्त वायूंनी बनलेला आहे. सूर्यमालेतील सर्व घटकांना सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश मिळतो. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या दृष्टीने सूर्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ग्रह बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे सूर्यमालेतील ग्रह आहेत. हे ग्रह स्वतःच्या विशिष्ट कक्षेतून सूर्याभोवती परिभ्रमण करतात. प्रत्येक ग्रहाचा परिभ्रमणाचा विशिष्ट कालावधी असतो. उदाहरणार्थ, पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसात किंवा 1 वर्षात परिभ्रमण करते. उपग्रह, काही खगोल सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरतात. अशा खगोलांना त्या ग्रहांचे उपग्रह म्हणतात. उपग्रहांसह ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. उदाहरणार्थ, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. लघुग्रह, सूर्यमालेतील मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान असलेल्या असंख्य लहान लहान खगोलांच्या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह असं म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. बटुग्रह, नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या लहान आकाराच्या खगोलांना बटुग्रह म्हणतात. उदाहरणार्थ, प्लुटो. ग्रहांचे वर्गीकरण. लघुग्रहांच्या पट्ट्यांच्या संदर्भाने ग्रहांचे अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह असं वर्गीकरण करतात. अंतर्ग्रह, सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात. उदाहरणार्थ, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ या ग्रहांचं आकारमान लहान आहे. तसंच त्यांचं कवच हे खडकांचं बनलेलं आहे. बहिर्ग्रह, लघुग्रहांच्या पट्ट्या पलीकडील ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. उदाहरणार्थ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून या ग्रहांचं आकारमान मोठं आहे. तसंच त्यांचं बाह्यावरण वायुरूप आहे. त्यांच्या भोवती असंख्य खडक आणि धूलिकणांची बनलेली कडी आहेत. ग्रहांची वैशिष्ट्ये. बुध
सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे. हा आकारमानानं लहान आहे. शुक्र हा आकाशातील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. हा सूर्याभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. इतर ग्रह स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. पृथ्वीवर जीवसृष्टीला पोषक वातावरण आणि जलाचं अस्तित्व असल्यानं यावर सजीव सृष्टी आहे. मंगळ हा ग्रह लालसर आहे. गुरु हा सूर्यमालेतील आकारमानानं सर्वात मोठा ग्रह आहे. शनी हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. या ग्रहाभोवती 3 कडी आहेत जी आपण दुर्बिणीतून पाहू शकतो. युरेनस हा हिरवट निळ्या रंगाचा ग्रह आहे. हा सूर्यापासून दूर आहे. नेपच्यून हा निळ्या रंगाचा ग्रह सूर्यापासून सर्वात दूर आहे. धूमकेतू हे गोठलेल्या द्रव्यांनी आणि धुलीकणांनी बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतू वायुरूप असतात. धूमकेतू सूर्याभोवती दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात. ते क्वचित आणि बऱ्याच काळानंतर आकाशात दिसतात. उल्का आकाशातून काही वेळा तारे तुटून पडतात. याला उल्कापात म्हणतात. उल्का म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. ते पृथ्वीच्या वातावरणात येताना होणाऱ्या घर्षणाने जळतात. त्यांना उल्का म्हणतात. पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या उल्कांना अशनी असं म्हणतात. महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अशनी आघातानं तयार झालं आहे. आकाशगंगा असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रहमालिकांच्या समूहाला दीर्घिका म्हणतात. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात. कृत्रिम ग्रह आणि अवकाशयाने सूर्यमाला, दीर्घिका इत्यादींची जास्त माहिती हबल सारख्या दुर्बिणी, अवकाशात सोडलेले कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने इत्यादींच्या साहाय्यानं मिळते. मंगळ आणि शुक्र या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र अवकाशयानं पाठवली गेली आहेत. चंद्रासंबंधी माहिती मिळवण्यासाठी भारतातर्फेही लवकरच चांद्रयान पाठवलं जाणार आहे.